नमस्कार. आज मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून भरण्यासाठी. मिरच्यांना वरून चीर पाडते आणि आतल्या बिया काढून टाकते. अशा प्रकारे सर्व बिया काढून टाकते आणि साफ करून घेते. इथे चॉपर घेतलेले आहे. 2 छोटे कांदे घातलेले आहेत कापून. चॉपरमध्ये बारीक करून घेते. कांदे बारीक झालेले आहेत. त्यात 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घालते बारीक कापून आणि चॉप करून घेते. आले लसूण चॉप करून झाल्यावर साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी घालते आणि चॉप करून घेते. कोळंबी कांद्याबरोबर चॉप करून झालेली आहे. आता बाजूला ठेवते मी. इथे पॅनमध्ये एक मोठा चमचा बेसन घेतलेला आहे. सुकं भाजून घेते आणि काढून ठेवते थंड व्हायला. इथे पुन्हा पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात कांदा, कोळंबी, आलं लसूण चॉप करून घेतलेलं तेलावर परतून घेते. मिश्रण लालसर झालेलं आहे. आता त्यात मसाले घालते. चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हळद, किचन किंग मसाला, धणे पावडर घालते आणि मिक्स करून घेते. गॅस बंद केलेला आहे. वरून गरम मसाला आणि चाट मसाला घालते आणि कोथिंबीर घालून मिक्स करून मिश्रण थंड करायला ठेवते. ते बेसन भाजलेलं थंड झालेलं आहे. त्यात कोळंबीचं मिश्रण घालते थंड झाल्यावर. अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. मिरच्या घेते आणि त्यात स्टफिंग भरून घेते. अशा प्रकारे चमच्याने दाबून मिश्रण भरून घेते. अशा प्रकारे बाकीच्या मिरच्या पण मिश्रण भरून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलात मिरच्या फ्राय करायला ठेवते. आता झाकण लावून ठेवते. झाकण काढून 2-3 मिनिटांनी पुन्हा एकदा मिरच्या परतून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. सर्व बाजूने मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घेते. मिरच्या बाहेरून शिजलेल्या आहेत. आता मी काढून घेते. इथे कढईत 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालते आणि पाणी उकळायला ठेवते. पाणी उकळल्यावर त्यात ज्वारीचं पीठ घालते. ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स आहे. झाकण लावून 2-3 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. आता मिक्स करून घेते. झाकण लावून 2-3 मिनटं बाजूला ठेवलेलं. आता ताटात काढून घेते आणि पेल्याने त्याच्या गुठळ्या मोडून घेते आणि पाणी घालून हाताने भाकरीसाठी पीठ मळून घेते. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून छान नरम पीठ मळून घेतलेले आहे. ते थोडंसं सुकं पीठ घेते आणि भाकरी लाटण्याने लाटून घेते. सुकं पीठ लावून व्यवस्थित पातळ लाटून घेते भाकरी. भाकरी लाटून झालेली आहे. ते तवा गरम करायला ठेवलेला, त्याच्यावर भाकरी ठेवते.
आणि दोन्ही बाजूने भाकरी भाजून घेते. भाकरी भाजून झालेली आहे. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.